केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। अकोल्यामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची क्लस्टर बैठक आयोजित करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अमित शहा यांच्या अकोला दौऱ्यानिमित्त जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे आणि अकोल्यामध्ये आता पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, अकोल्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपची क्लस्टर बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे। नक्कीच भाजपचं मिशन विदर्भ सुरू झालेलं आहे आणि त्यातूनच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे। 6 लोकसभा मतदारसंघाची ही बैठक आहे आणि या बैठकीसाठी 600 पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत आणि ते पदाधिकारी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही मोबाईल घेऊन आत जाता येणार नाही, कोणालाही पर्स घेऊन आत जाता येणार नाही, अशा सूचना ज्या आहेत त्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाची बैठक, कारण की जे 6 मतदारसंघ, ज्या 6 मतदारसंघाचं हे क्लस्टर आहे त्यासाठी ही बैठक आहे। त्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा हे मतदारसंघ आपण बघू शकतो। बघा, प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं नावाची नोंदणी या ठिकाणी आहे। मोठा उत्साह या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे। मॅडम, काय सांगणार, तुम्ही बैठकीसाठी चालले, किती मोठा उत्साह आहे? खूप मोठा उत्साह आहे। इतके अमित शहा येणार आहेत आता, तर उत्साह आहेच आमच्यामध्ये। किती विदर्भातल्या जागा जिंकण्याचा विश्वास आहे? 400 देशात 400 पार मोठा आहे आणि त्यासाठी हे सगळे पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी बैठकीसाठी पोहोचताना दिसत आहेत। हे दृश्य आहे। थोड्याच वेळात ही बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 600 प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यामध्ये आमदार आहेत, जे निवडक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। विदर्भात 10 लोकसभा मतदारसंघ आहे, त्यापैकी 6 लोकसभा मतदारसंघाची ही बैठक आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ गेल्या वेळेस काँग्रेसकडे होता, त्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना यावेळेस बोलवण्यात आलेलं आहे। अमरावती मतदारसंघ हा नवनीत राणा यांच्याकडे होता, त्या मतदारसंघातीलही पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। बघा, प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार या ठिकाणी बैठकीसाठी येत आहेत आणि थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये, कारण की देशातील भाजपचे दुसऱ्या नंबरचे नेते या ठिकाणी येत आहेत, अमित शहा येत आहे, त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली। नक्कीच गजानन, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।